राधानगरी इथल्या जेनेसिस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समध्ये उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली। यावेळी इन्स्टिट्यूटच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला। याप्रसंगी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उच्च शिक्षणात व्यावसायिक शिक्षण महत्त्वाचं असल्याचं सांगितलं। नवीन शैक्षणिक धोरणात मुलींचा सहभाग वाढवण्यासाठी मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलंय। कॉलेजमध्ये कमवा आणि शिका योजनेच्या धर्तीवर आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी वेगळी योजना आणण्याची ग्वाही देत जेनेसिस कॉलेजमधून त्याची प्रायोगिक तत्वावर सुरुवात करत असल्याचं मंत्री पाटील यांनी सांगितलं। तसं काम करून आपण पैसे दिले पाहिजेत। त्यामुळे तुम्ही त्याचा ह्या कॅम्पसमध्ये झाडं दिसत नाही तर झाडं लावण्याचा कार्यक्रम, ते झाडं लावण्यामध्ये जी मुलगी वेळ देईल ते 1 तास झाला की तिला 60 रुपये मिळतील, अशा प्रकारची एक योजना आपण ह्या कॅम्पससाठी सुरू करू। अभिजित आणि अभिजितची बायको दोघांना मी ओळखतो की ते कुठली गोष्ट सिन्सिअरली करतात, त्यामुळे ते करतील तर मला ते मॉडेल देता येईल। तर आम्हाला सरकारमध्ये एक फाईल क्रिएट करायला, त्या फाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव लिहावे लागतात। तो आम्ही एका ठिकाणी प्रयोग म्हणून केला, तो CSR बेसिसवर केला। कारण हे पैसे सरकार नाही देणार, मलाच नरेश शेठ सरकारनं सांगायला लागेल की द्या तुम्ही। नरेश शेठची मुलगी पण आता कमवायला ती काय म्हणतात खूप चॅरिटी करते यावं, तर त्यातून करावं लागेल। आणि मग याचे अनुभव खूप चांगले आहेत, मुलींना याच्यातून खूपच रिलीफ मिळाला असं मला मुख्यमंत्र्यांना आवाहन करता येईल की बाबा तुम्ही जर म्हणालात तर आपल्याला आम्ही इथे अभिजितच्या कॉलेजमध्ये 50 मुलींसाठी केलं, आपल्याला एक 5 लाख मुलींसाठी स्कीम राबवता येईल का? वक्रतुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अभिजित तायशेटे यांनी मोफत शिक्षणाचा मुलींना मोठा फायदा होणार असल्याचं सांगितलं। प्राचार्य डॉक्टर शोभराज माळवी, विद्यार्थिनी प्राजक्ता चौगले यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी अंजली पाटील, जेनेसिसच्या संचालिका आरती तायशेटे, उपाध्यक्षा मधुरा म्हापसेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, नरेश चंदवाणी, प्रदेश सचिव अलकेश कांदळकर, संभाजी आरडे, दीपक शिरगावकर, लहुजी जरग, मारुती टिपुगडे, सुरेश बचाटे, सरपंच शिवाजी चौगले, संजय मालकर, चंद्रकांत चौगले, गणेश लाड यांच्यासह पालक, विद्यार्थी उपस्थित होते।